नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? होप यू ऑल आर डुईंग गुड. मित्रांनो, काही गोष्टी घटना इतक्या क्रूर आणि अमानवी असतात की त्या ऐकून माणुसकीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. इतक्या खालच्या थराला जाऊन कुणी कसं इतकं क्रूर आणि अमानवी कृत्य करू शकतं, फक्त इतकाच विचार आपण करू शकतो. आणि त्यातही अशा निर्मम आणि अमानवी कृत्यामध्ये जर एखादी महिला सामील असेल तर मित्रांनो, मी बोलतोय महाराष्ट्रात घडलेल्या पण संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या एका क्रूर अमानवी अशा मानवत हत्याकांडाबद्दल. याचा तपास, यातले आरोपी, त्यांना झालेली शिक्षा, या सगळ्याच गोष्टी अंगावर काटा आणि शहारे आणणाऱ्या आहेत. 1972 ते 1974 या 2 वर्षात या हत्याकांडानं संपूर्ण देशाला हादरा दिला होता. आणि याच हत्याकांडावर आधारित एक सिरीज लवकरच आपल्या भेटी सांगतो आहे सोनी लिव्ह. तर या सिरीजच्या पोस्टरमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये असं सांगितलं आहे की एक गाव, 7 खून, अनेक संशयित आणि 0 पुरावे. पण मित्रांनो, ऍक्च्युली जी खरी घटना होती त्या खऱ्या घटनेमध्ये 7 नव्हे तर तब्बल 10 स्त्रियांचा एकामागून एक असा खून करण्यात आला होता. त्यामध्ये होत्या 10 ते 12 वयोगटातील 5 अल्पवयीन मुली, 4 तिशीमधील महिला आणि 1 वर्षभराची तान्ही मुलगी. आणि या सगळ्यांचाच, या 10 महिलांचा, या 10 स्त्रियांचा अतिशय क्रूरपणे आणि निर्ममतेने खून करण्यात आला होता. त्यांचा नरबळी देण्यात आला होता. आणि मित्रांनो, ज्या गावात हे हत्याकांड घडलं होतं ते होतं परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातलं मानवत हे गाव. आणि याच मानवत गावातील हत्याकांडावर आधारित मानवत मर्डर्स ही वेब सिरीज आपल्या भेटीस येत आहे आणि त्याचं ट्रेलरही नुकतंच रिलीज करण्यात आलंय. तर चला करूयात मानवत मर्डर्स या वेब सिरीजच्या ट्रेलरचं रिॲक्शन. मी आहे श्रीकांत आणि तुम्ही बघत आहात CSR मूव्हीज. सो लेट्स गेट स्टार्टेड. बघूयात मानवत मर्डर्स. 1 2 3. बेस्ड ऑन 1972 केस. मुंडी छाटून कोणतरी तिला दारामोर टाकली. सई ताम्हणकर. ओ, असुर सारखं लुक दिलाय. मुंबईहून क्राईम ब्रँचचा एक मोठा अधिकारी यायला. मी DCP रमाकांत कुलकर्णी, आशुतोष गोवारीकर आडाचा, पोलिसाच्या भूमिकेत. 1.5 वर्षात 7 खून. आतापर्यंत एकाही आरोपीला अटक झाली नाही. सोनाली कुलकर्णी, मकरंद अनासपुरे. लोक वानसुटी मला म्हणाले, तुम्हाला नाही. इंटेन्स सोनाली कुलकर्णी. 4 मुली आणि 3 बायका यांचे खून कदाचित या माणसामुळे झाले. तुम्ही काय बी फिकीर करू नका बाबूजी. निघा तुम्ही. परभणी, औरंगाबादवरून ऍडिशनल फोर्सेस मागून अख्खं गाव पेंजून काढा. इथं पोलीस वास काढीत माझ्या घरापत्र येऊन पोचले. मला काय झालं तर माझ्या लेकीचा सांभाळ करणार आहे का तुम्ही? इतक्या हुशारीने सगळं प्लॅनिंग केलंय ना, याचाच अर्थ अनेक व्याधी यात सामील आहेत. आशिष बेंडे, We must find Director. the truth behind the truth. अकरा बकरा उकरा आजीबाई. पुरून टाका. 4 ऑक्टोबर. ओके, ऑलराइट. क्या बात आहे. ट्रेलर तर खूप भारी दिसतंय. हे काहीतरी असं डेंजर दिसतंय राव. ज्यांना या हत्याकांडाबद्दल माहिती आहे मित्रांनो, त्यांना ऑफकोर्स या सिरीजबद्दल आकर्षण तर असणारच आहे. आतापर्यंत आपण जी घटना फक्त ऐकून होतो, यूट्यूबवर त्याच्या स्टोरीज होत्या, पेपरमध्ये त्याचे लेख आले होते. सो जी घटना आपण आतापर्यंत ऐकली आहे, वाचली आहे, ती घटना आता आपल्याला सोनी लिव्हवर एका वेब सिरीज थ्रू बघायला मिळणार आहे. आणि त्याची स्टारकास्ट एवढी दमदार असेल तर ते बघायला अजूनही जास्तच मजा येईल. या सिरीजमध्ये आपल्याला दिसणार आहे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत. त्यांच्यासोबत आपल्याला दिसणार आहेत सोनाली कुलकर्णी दिसल्या होत्या, सई ताम्हणकर दिसल्या होत्या आणि मकरंद अनासपुरे हे देखील या ट्रेलरमध्ये आपल्याला दिसलेत. आणि सो मित्रांनो, स्टोरी तर या सिरीजचं एक मुख्य आकर्षण आहेच, एक USP आहेच, पण त्यासोबत या सिरीजची स्टारकास्ट देखील तेवढीच अनुभवी आणि दमदार अशी आहे. सो आय एम रिअली एक्सायटेड फॉर दिस वेब सिरीज मानवत मर्डर्स. आणि या ट्रेलरमध्ये कुणीतरी एक मुखवटा घातलेला माणूस पण दिसतोय, एका तांत्रिकाच्या वेशात वगैरे दिसतोय तो बहुतेक, आणि त्याला मुखवटा वगैरे आहे. आणि शेवटी असा त्याच्या मुखवट्यावर हात घालून याचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करायचा, असं काहीतरी डायलॉग वगैरे आहे त्यात.
सो खूप ही घटना आहेच तेवढी रहस्यमयी आणि खूप काय म्हणतात त्याला सस्पेन्सफुल हे वेबसिरीज असणार आहे. आणि तसंच तो ओरिजिनल ते हत्याकांड पण होतं आणि त्यामुळे आता ते कसं त्यांनी जुळून आणलंय या वेबसिरीजमधून आणि किती एपिसोड्स असणार आहेत हे सगळं बघायला लवकरच आपल्याला पाहायला मिळेल. 4 ऑक्टोबरपासून ही वेबसिरीज सोनी लिव्हवर प्रीमियर होणार आहे, स्ट्रीम होणार आहे. तर येस, मला तर हा ट्रेलर आवडला आहे आणि मला खूप दिवसापासून इच्छा होती की या घटनेवर एखादा मूवी किंवा वेबसिरीज यायला हवी होती आणि थँकफुली ती मराठीत आली आहे आणि एवढे चांगली स्टारकास्ट एवढ्या चांगल्या बॅनरच्या खाली ही वेबसिरीज बनतीये. एका चांगल्या OTT प्लॅटफॉर्मवर ही मूवी स्ट्रीम करण्यात येणार आहे. सोनी लिव्ह यांनी नेहमीच एक वेगळ्या आणि खूप चांगल्या आशयपूर्ण अशा स्टोरीज असलेल्या वेबसिरीज किंवा मूवीज त्यांच्या OTT प्लॅटफॉर्मवर आपल्या OTT प्लॅटफॉर्म थ्रू आपल्याला दिलेले आहेत यापूर्वी. सो येस, आय एम रिअली एक्साइटेड अबाउट दिस सिरीज ॲज वेल. त्यांची वेलकम होम नावाची तुम्ही सिरीज जर बघितली असाल तर ती सिरीज देखील अशीच सिरियल किलिंगवर बेस्ड होती आणि ती पण खूप अशी अंगावर काटा आणणारी आणि खूप त्यामध्ये हॉरर असं एलिमेंट नव्हते काही, पण तरी त्या सिरीजला बघून भीती वाटत होती. आणि तसाच फील या सिरीजचं ट्रेलर बघून देखील आलेला आहे. बॅकग्राऊंड म्युझिक पण खूप फास्ट पेस्ड आणि सस्पेन्सफुल बॅकग्राऊंड म्युझिक आहे आणि ते मला बॅकग्राऊंड म्युझिक पण आवडलेलं आहे. सो सगळ्याच गोष्टी आता तरी उत्तम वाटत आहेत ट्रेलर थ्रू. बघूयात ॲक्च्युअल वेब सिरीज कशी असणार आहे आणि कशा प्रकारे या सगळ्या घटना खुनाची प्लॅनिंग वगैरे त्यांना शिक्षा झालेली दाखवत आहेत की नाही, ते कोर्ट सीन्स वगैरे पण दाखवत आहेत का फक्त खून केले इथपर्यंतच दाखवणार आहेत, तर हे बघायला मी उत्सुक आहे. सो लेट्स सी व्हॉट इट हॅज टू डिलिव्हर टू ऑडियन्सेस. तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला मित्रांनो हे नक्कीच सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला या घटनेबद्दल यापूर्वी माहिती होती का आणि असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि एवढ्या दमदार स्टारकास्टमधून तुम्हाला कुणाचा अभिनय बघायला आवडेल, तुम्हाला कुणाची भूमिका जास्त इंटरेस्टिंग वाटते ते पण कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात आणि तोपर्यंत बघत राहा CSR मूव्हीज आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओजला लाईक करायलाही विसरू नका. तोपर्यंत टाटा, बाय बाय.